नमस्कार मित्रांनो. अँटी करप्शन कायद्याचे सगळे ॲस्पेक्ट्स आपण समजून घेण्यासाठी ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये आज एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक की ज्यांच्यावर अँटी करप्शनचे केसेस दाखल झालेले आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण सेक्शन 19 अँटी करप्शन कायद्याचा की ज्याच्यामध्ये सँक्शनिंग अथॉरिटी की सँक्शन देणं, अभियोगास मंजुरी देणं किंवा खटला दाखल करण्यासाठी मंजुरी देणं, याला वेगवेगळे विशेषण त्याच्यामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की ज्यावेळेस एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 11, 13 आणि 15 या 4 कलमांखाली ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस त्या केसच्या अनुषंगाने चार्जशीट दाखल करण्यासाठी त्या लोकसेवकाचे जे कोणी सक्षम अधिकारी असतील त्यांची परवानगी आवश्यक असते. जर त्यांनी परवानगी दिली तरच ते दोषारोपपत्र कोर्टामध्ये दाखल होत असतं. आणि जर विदाऊट परवानगी अँटी करप्शन विभागाने जर तसं दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट जर कोर्टामध्ये दाखल केलं तर त्याचे मेरिट्स काय असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नीट समजून घेणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट सगळ्यांनी नीट समजून घ्या की ज्यावेळेस एखादा लोकसेवक त्याचं शासकीय कामकाज करत असतो तर त्यावेळेस शासकीय कामकाज करत असताना त्याला अनेक एक कटू निर्णय प्रशासनामध्ये घ्यावे लागत असतात. तो त्याचा कार्याचा भाग असतो, ड्युटीचा भाग असतो. ज्यावेळेस असे निर्णय लोकसेवक घेत असतात त्यावेळेस कळत नकळतपणे त्यांच्याकडनं अनेक लोक दुखावले जातात. आणि ज्यावेळेस लोक दुखावले जातात त्यावेळेस स्वाभाविकपणे त्यांच्याबद्दल नाराजी, राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर ज्या काही गोष्टी असतील अगदी दुश्मनीपर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. आणि मग लोक अँटी करप्शन कायद्याच्या अनुषंगाने त्यांचा बदला घेण्यासाठी याचा वापर करत असतात. परंतु त्याच वेळेस कायदे करणाऱ्यांनी अतिशय बारकाईने आणि सगळे ॲस्पेक्ट्स लक्षात ठेवून कायदे केलेले आहे की जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर त्या सिच्युएशनला त्या लोकसेवकाचा दोष काहीही नसतो. मग त्याला संरक्षण नको का त्याच्यामध्ये काही? तर म्हणून या कायद्यामध्ये सेक्शन 19 हे प्रोटेक्शन म्हणून त्या लोकसेवकाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर काय प्रोटेक्शन दिलेलं आहे की कुठल्याही गुन्हा दाखल झाला भ्रष्टाचाराचा तर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी त्याचं पूर्ण तपास करतात आणि तपास केल्यानंतर संपूर्ण चार्जशीट त्यांचं तयार होतं. आणि चार्जशीट तयार झाल्यानंतर मग ते चार्जशीट सक्षम मंजुरीसाठी म्हणजे सँक्शन मिळवण्यासाठी त्या लोकसेवकाला नोकरीतनं काढून टाकण्याचा अधिकार असलेल्या अधिकाऱ्याकडे, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण सँक्शनिंग अथॉरिटीला आर्टिकल 311 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा बेस त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता आर्टिकल 311 इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे की कुठल्याही लोकसेवकाला त्याच्या नेमणुकीच्या अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी देऊ नये, सक्षम मंजुरी देऊ नये. म्हणजे याचाच अर्थ काय? समजा एखाद्याची अपॉइंटिंग अथॉरिटी जी असेल त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही सक्षम मंजुरी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती द्यायची नसती, असा त्याचा दंडक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच केसेसमध्ये काही लोक जे असतात ते सुरुवातीला त्यांची पोस्ट खालची असते पण प्रमोशन्स त्यांना मिळत जातात, वरच्या पोस्टवर ते जातात. आणि ज्या पोस्टवर तुम्ही असताना तुमच्यावर ट्रॅप झालेला आहे त्या पोस्टच्या अधिकाऱ्याला नोकरीतनं काढून टाकण्याचा अधिकार, तुम्ही ज्या पोस्टवर आहात त्या पोस्टवर नोकरीतनं काढून टाकण्याचा अधिकार ज्या अधिकाऱ्याला आहे किंवा ज्या पदाला आहे ते तुमचे सक्षम अधिकारी असतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचबरोबर मी मगाशीच सांगितलं की ही जी आहे ही कॉन्स्टिट्यूशनल पॉवर आहे, म्हणजे भारतीय राज्यघटनेने दिलेला हा अधिकार आहे. मग भारतीय राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे तो त्या पदाला आणि त्या व्यक्तीला दिलेला असतो. मग हे अधिकार त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना देता येतात का हो? कारण अनेक केसेसमध्ये आपण बघितलेलं असतं की जी सक्षम अधिकारी असतात ते उच्च पदस्थ अधिकारी असतात आणि ते त्यांच्यापेक्षा कनिष्ठांना ही मंजुरी देण्यासाठी प्राधिकृत करतात. मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशनल पॉवर्स कांट बी डेलिगेटेड. हे पॉवर्स कोणालाही देता येत नाही असे सुप्रीम कोर्टचे अनेको जजमेंट्स आहे आणि कायदाही तसाच आहे. त्याच्यामुळे कोणाच्या केसमध्ये जर असं झालं असेल तर निश्चित त्याचा फायदा काय आहे हे पुढे मी आपल्याला सांगणारच आहे. मग ही जी परिस्थिती आहे, मग पॉवर्स डेलिगेट करता येत नाही, मग त्याच व्यक्तीने ते दिले पाहिजे असा कायद्याचा दंडक त्याच्यामध्ये आहे. आता ही झाली
सक्षम अधिकारी कोण याबाबत आपण माहिती घेतली. आता दुसरा याच्या पुढचा महत्त्वाचा आस्पेक्ट असा असतो की सँक्शनची कॉम्पिटन्सी. जे मी मगाशी सांगितलं की तो नॉट बिलो द रँक ऑफ अपॉइंटिंग अथॉरिटी, त्याची ते असणं गरजेचं आहे. मग ही जी आहे ही कॉम्पिटन्सी ही तुम्ही चेक करणं गरजेचं आहे की तुमच्या केसमध्ये ज्यांनी कोणी सक्षमला मंजुरी दिली असेल त्या माणसाचं पद काय आहे, त्या पदावरच्या माणसाला तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकण्याचा अधिकार आहे का. जर तो अधिकार असेल तर निश्चित त्या माणसाने दिलेले परवानगी जी आहे ती कमीत कमी त्याच्या अधिकार क्षेत्रापुरती ती व्हॅलिड होईल. परंतु जर कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जर दिले असेल तर निश्चित ती इनव्हॅलिड परवानगी जी आहे ती त्याच्यामध्ये दाखल होईल, तसं गृहीत धरलं जाईल. मग या परिस्थितीमध्ये ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पदाच्या अनुषंगाने काय आहे ते बघणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस तपासी अधिकारी तपास करतात आणि सँक्शनिंग अथॉरिटीकडे पत्र पाठवतात आणि त्यासोबत तपासाची सर्व कागदपत्रे पाठवतात. मग तपासाची सर्व कागदपत्रे पाठवत असताना आपण हे बघणं गरजेचं आहे की त्यांच्याकडे सक्षम अधिकाऱ्याकडे सँक्शनिंग अथॉरिटीकडे इन्व्हेस्टिगेशनच्या ऑफिसरने म्हणजे आयोने तपासाची संपूर्ण कागदपत्रे पाठवली होती का, हा फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. कारण बऱ्याच केसेसमध्ये अपूर्ण कागदपत्र गेलेले असतात किंवा काही महत्त्वाची कागदपत्रे सँक्शनिंग अथॉरिटीकडे गेलेली नसतात. मग हे आपण बघणं गरजेचं आहे. ते पत्र त्याच्यामध्ये चार्जशीटमध्ये जोडलेलं असतं, त्याच्यासोबत पान क्रमांक अमुक अमुक ते पान क्रमांक अमुक अमुक हे जोडलेलं आहे. त्यानुसार तुम्ही ते प्रत्येकाने आपापल्या चार्जशीटमध्ये बघणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच वेळेस सक्षम अधिकाऱ्यावर कायद्याने काही जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे की परवानगी देणं इट नॉट जस्ट अ मिअर फॉर्मॅलिटी, ही एक जबाबदारीचं काम आहे आणि त्या सक्षम अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. मग आता सक्षम अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस अशी परवानगीसाठी हा विषय येत असतो त्यावेळेस सक्षम अधिकाऱ्यावर कायद्याने काय जबाबदाऱ्या दिलेल्या आहे हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग सक्षम अधिकाऱ्यावर जबाबदारी काय त्याच्यामध्ये दिलेल्या आहे हे बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सक्षम अधिकारी हे कोर्ट नसतात. बाकी ज्या काही गोष्टी सगळ्या असतात त्या कोर्टामध्ये साबित होणं, त्या बघणं, त्या खऱ्या आहे खोट्या आहे, त्याचा पुरावा योग्य आहे अयोग्य आहे हे बघण्याचं काम कोर्टाकडे दिलेलं आहे. मग सक्षम अधिकाऱ्याकडे काय काम दिलेलं आहे की ज्या क्षणाला ज्या माणसाच्या साठी परवानगी त्याच्याकडे आलेली आहे, सर्वप्रथम तो लोकसेवक आहे. दुसरी गोष्ट, त्या पदावरच्या माणसाला नोकरीवरनं काढून टाकण्याचा अधिकार त्याला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तपासाची सगळी कागदपत्रे त्यांच्याकडे आली का. चौथी महत्त्वाची गोष्ट, सक्षम अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या लोकसेवकाने त्याचा पदाचा दुरुपयोग करून त्याच्याकडे लाचेची मागणी केली का. साध्या सोप्या भाषेत जी आपण म्हणतो डिमांड जी आहे ती डिमांड त्यांनी केलेली आहे की नाही हे सक्षम अधिकाऱ्यांनी बघणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे की तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये ज्या कारणासाठी त्यांनी लाच मागितली असं नमूद केलेलं आहे ते काम किंवा ते कारण त्या लोकसेवकाकडे त्या क्षणाला पेंडिंग होतं का, ते त्यांनी प्रलंबित ठेवलेलं होतं, प्रलंबित होतं का नव्हतं ते चेक करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच केसेसमध्ये असंही दिसतं की लोक काम झाल्यानंतर ACBकडे जातात आणि मग तक्रारी करतात. जर त्याच्याकडे कुठली पेंडन्सीच राहिलेली नसेल तर लाच मागण्याचा आणि देण्याचा आणि घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असाही बचाव तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नीट बघणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की तक्रारदाराने जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या लोकसेवकास ते काम करण्याचा अधिकार होता का, हे बंधन त्या सँक्शनिंग अथॉरिटीवर आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या क्षणाला तक्रारदार सांगतो की अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मग त्या पद्धतीने त्या केसमध्ये तसं काही चर्चा झालेली आहे का. कारण पंचनाम्यांमध्ये जी ट्रान्स्क्रिप्ट दिलेली असते ती ट्रान्स्क्रिप्ट त्याच्या तक्रारीच्या कामाच्या अनुषंगाने असली पाहिजे. पण बऱ्याच केसेसमध्ये तशी नसती ती त्याच्यामध्ये, का की ते फसवण्याचा प्रकार असतो त्याच्यामध्ये. मग तो जो आस्पेक्ट आहे तो त्याच्यामध्ये आपण बघणं नीट गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी सक्षम अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे, तिथे त्यांनी ते बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस तो सक्षम अधिकारी तुमच्या डिपार्टमेंटचा उच्च पदस्थ अधिकारी असतो. त्या क्षणाला तो तुमच्या विभागाकडनं काही माहितीही मागवू शकतो आणि ती माहिती त्यांनी मागवणंही त्याच्यावर बंधनकारक आहे. का की त्या कामाचा त्या लोकसेवकाशी संबंध आहे का,
ते काम त्याच्याकडे प्रलंबित होतं का, ते काम झालेलं होतं का, नव्हतं झालेलं होतं, ते काम करण्याचा त्याला अधिकार होता का नव्हता, डिमांड होती की नव्हती, ॲक्सेप्टन्स डिमांडच्या अनुषंगाने झालेला आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची जबाबदारी कायद्याने सक्षम अधिकाऱ्यावर दिलेली आहे. त्या सक्षम अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी जर व्यवस्थित पार पाडलेल्या असतील तर ते मंजुरी जी आहे ती कायदेशीर मंजुरी त्याच्यामध्ये होऊ शकेल. परंतु मित्रांनो, या सक्षम अधिकाऱ्याने जर या जबाबदाऱ्या नीट पार पाडलेल्या नसतील तर त्या क्षणाला तो सक्षम अधिकाऱ्यांनी नॉन ॲप्लिकेशन ऑफ ज्युडिशियल माइंड म्हणजे न्यायबुद्धीचा वापर न करता दिलेली परवानगी जी आहे ती कायद्याने अधिकृत मानता येत नाही. ती परवानगी एक टेक्निकल किंवा एक सायक्लोस्टाईल पद्धतीने दिलेली मेकॅनिकल त्याला शब्द त्याच्यामध्ये असं वापरलेला आहे की दॅट इज मेकॅनिकल परमिशन ग्रँटेड बाय द सँक्शनिंग अथॉरिटी. मग ही जी मेकॅनिकल पद्धतीने दिलेली जी परवानगी आहे त्या परवानगीच्या आधारे त्या लोकसेवकाला दोषी धरता येऊ शकेल का, तर त्याचं उत्तर नाही आहे. परंतु त्याच क्षणाला ही जी नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांनी न्यायबुद्धीचा वापर केलेला नाही, ही जबाबदारी कोणावर, तर ही जबाबदारी आरोपीवर असते. सरकार पक्षाचं काम फक्त एवढंच आहे त्याच्यामध्ये की त्यांनी सगळे कागदपत्र सक्षम अधिकाऱ्याला पाठवले, त्यांनी ते बघितले आणि त्यानुसार त्यांनी परवानगी दिली. हे सक्षम अधिकाऱ्यावर त्याच्यामध्ये जबाबदारी दिलेली आहे. पण ज्यावेळेस ॲज ए आरोपी तुम्ही कोर्टासमोर असं स्टँड ज्यावेळेस घेतात की माननीय न्यायाधीश महोदय यांनी कुठल्याही न्यायबुद्धीचा वापर केलेला नाही. मग न्यायबुद्धीचा वापर केला नाही हे याच्यासाठी हे काय केलं पाहिजे की माझ्याकडे ते काम नव्हतं, ते काम झालेलं होतं, ते काम करण्याचा मला अधिकार नव्हता, मी कुठलीही लाचेची मागणी केलेली नाही आहे. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सक्षम अधिकाऱ्यापुढे मांडणं किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या तोंडून कोर्टामध्ये ज्यावेळेस साक्ष होत असती त्यावेळेस त्याच्या तोंडून ते वधवून घेणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही कागदपत्राच्या अनुषंगाने किंवा त्यांच्याकडनं ज्यावेळेस ते वधवून घेतात त्याच क्षणाला त्या सक्षम अधिकाऱ्यांनी जी काही तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठलेही कागदपत्र बघितलेले नाही, त्यांनी कुठल्याही न्यायबुद्धीचा वापर केलेला नाही असं तुम्ही कोर्टामध्ये त्या परिस्थितीमध्ये जर रेकॉर्डवर आणलं तर 100% ती सक्षम मंजुरी जी आहे ती कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. मित्रांनो, सक्षम अधिकारी ही फार मोठी पोस्ट असते. त्याच्यानंतर त्यांच्यावर कायद्याने खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. बऱ्याच केसेसमध्ये डिमांड साबित होत असते, ॲक्सेप्टन्स साबित होत असतो. त्या क्षणाला जर तुम्ही सक्षम अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आणली किंवा ती नॉन ॲप्लिकेशन ऑफ ज्युडिशियल माइंडवर आणून ठेवली तर त्या क्षणाला या काउंटवर कोर्टाचं मत तुम्हाला शिक्षा देण्यापर्यंत होऊ शकत नसतं. म्हणजे मला हे सांगायचं आहे त्याच्यामध्ये की बऱ्याच केसेसमध्ये डिमांड्स जे आहे ती डिस्प्रूव्ह करणं कधी कधी अवघड असतं त्याच्यामध्ये. तर त्या क्षणाला तुम्ही सँक्शनवर जोर द्या की सँक्शन जर तुम्ही इनव्हॅलिड कोर्टासमोर साबित करू शकले कायद्याच्या चौकटीमध्ये तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. त्यामुळं हा जो कलम 19 आहे हा खूप मोठा तुमच्यासाठी एक दुवा म्हणता येईल त्याच्यामध्ये किंवा एक मोठं ढाल जी आहे ती त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणता येईल. परंतु ती ढाल योग्य पद्धतीने जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरली, योग्य पद्धतीने कोर्टासमोर जर ती आणली तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. आणि त्या क्षणाला फक्त सेक्शन 19वर तुम्ही केसमधनं निर्दोष होऊ शकतात. परंतु कधी कसे होऊ शकतात तर जे मी तुम्हाला अगोदर या पद्धतीने सांगितलं या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट बघणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. मी परत एकदा रिपीट करतो की सेक्शन 19चं सँक्शन हे फक्त ज्यांच्यावर कलम 7, 11, 13 आणि 15 या कलमांखाली गुन्हा दाखल आहे त्यांच्यासाठीच सक्षम परवानगी लागते. बाकीच्या ज्या कलमांखाली गुन्हे दाखल आहे त्यांच्यासाठी कुठलीही परवानगी लागत नाही. त्याच्यामुळं हा जो गैरसमज आहे बरेच हे दूर होणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती त्याच्यामध्ये आहे की आपण आपल्या केसच्या अनुषंगाने चार्जशीटमध्ये काय दिलेलं आहे ते आपण नीट बघावं त्याच्यामध्ये. आणि ही जी मंजुरी आहे ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे आपण आपलं निश्चित त्याच्यामध्ये ठरवू शकतात. मित्रांनो, आम्ही कायद्याचं ज्ञान आपल्याला व्हावं या उदात्त हेतूने हे व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवत आहोत. तिथे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आमचा जो चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं. आपल्या काही कॉमेंट्स असतील किंवा आपल्या काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या व्हॉट्सअपवर आपण प्रश्न आम्हाला विचारू शकतात किंवा आपण कॉमेंट केली तरी चालेल. नमस्कार, धन्यवाद.